की आपण सर्वजण उभं राहूया. आपल्या भक्तिगीताने आपल्या भक्तीला आपण सुरुवात करूया. नमा परममंगला गौरव तुला परमवत्सला. प्रार्थना करूया. उभं असतानाच देवबापाचा आभार मानूया. मागील आठवडाभर आणि आपल्या प्रत्येकाचा सांभाळ केला. आपल्या प्रत्येकाची काळजी देवबापाने घेतली. आपली प्रत्येक गरज त्याने पूर्ण केली. होय प्रभूचे, पुन्हा आज या पवित्र वारी आम्ही तुझे मनापासून आभार माने. देवबापा तुझी स्तुती करीत, तुला गौरव, सन्मान आणि सर्व प्रशंसा देत आम्ही तुझ्या समोर येतो प्रभूचे. होय पवित्र देवबापा, तू थोर आहेस. पवित्र देवबापा, तू थोर आहेस. तूच जिवंत परमेश्वर आहेस राजा. अवघ्या सृष्टीचा निर्माण करता तूच आहेस माझ्या देवा. आम्हास तूच उत्पन्न केलं. आम्ही तुझ्याच हातांची कृती आहोत प्रभूचे. पवित्र देवबापा, आज या पवित्र वारी तू आम्हास धन्यता दिली की आम्ही तुझ्या समक्षतेमध्ये यावं, तुझी भक्ती आम्ही करावी. त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. आम्ही आभार मानतो देवबापा. मागील संपूर्ण आठवडाभर तू आम्हा प्रत्येकासोबत आहेस. आमची काळजी तू घेतलीस प्रभू. आमची प्रत्येक गरज तू पूर्ण केली. देवबापा, तुझ्या सर्व उपकारांसाठी, पवित्र देवबापा तुझ्या प्रेमासाठी, देवबापा तुझ्या सर्व आशीर्वादांसाठी, पवित्र देवबापा आज आम्ही मनापासून तुझे आभार मानतो आणि तुझी स्तुती करतो. पवित्र देवबापा, आज तुझ्या उपस्थितीमध्ये आम्ही येत असताना तू आम्हावरती दया कर प्रभू. तू आमच्या अपराधांची आम्हास क्षमा कर. आम्हास धू शुद्ध कर. होय पवित्र देवबापा, आम्हास धू आणि शुद्ध तू कर. पवित्र देवबापा, आज तुझ्या भक्ती मंदिरामध्ये पुन्हा एकदा तुझ्या उपस्थितीने तू आम्हास आशीर्वादित कर. तू आम्हा प्रत्येकाला जाणतो देवबापा. आमची प्रत्येकाची गरज तुला माहीत आहे. आमच्या प्रार्थना तुझ्या पुढं आहेत प्रभू. आज देवबापा तुझ्या उपस्थितीमध्ये तू प्रत्येकाला स्पर्श कर आणि तुझं मोठं काम तू आम्हा प्रत्येकाच्या जीवनात कर. आम्ही आभार मानतो तू आम्हास दिलेल्या या संधीसाठी. देवबापा, आम्ही तुझे आभार मानतो जे उत्तम वातावरण तू आम्हास दिलं. देवबापा, तुझ्या लेकरांच्या येण्यामध्ये, त्यांच्या परत जाण्यामध्ये तू संरक्षण कर. उत्तम प्रकारचं वातावरण तू दे. देवबापा, जे आमचे प्रियजन आज दुःखनाईत आहेत, आजारी आहेत, बिछाण्यावर आहेत, दवाखान्यात आहे, अशा प्रत्येकावरती तू दया कर. पवित्र देवबापा, अशा प्रत्येकावरती तू दया कर प्रभू. उत्तम आरोग्य त्यास तू दे. होय प्रभूची आजची सर्व भक्ती
आम्ही तुझ्या हातांमध्ये देत. प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. आमेन. बसूया आपण. मंगल चिंतन, मंगल दर्शन, मंगल तव गुणगान. उपासना संगीत 2 नंबरचे गीत. मंगल चिंतन, मंगल दर्शन, मंगल तव गुणगान. मंगल चिंतन, मंगल दर्शन, मंगल तव गुणगान. मंगल सेवा मांगल्याचे, मंगल सेवा मांगल्याचे, देवा तूच निदान. मंगल चिंतन, मंगल दर्शन, मंगल तव गुणगान. अंतर्यामी खाली वरती, मागे पुढती ऊर्मी. अंतर्यामी खाली वरती, मागे पुढती ऊर्मी. प्रेम सागरा तुझ्या खेळती, प्रेम सागरा तुझ्या खेळती. मीन त्यातले आम्ही. मंगल चिंतन, मंगल दर्शन, मंगल तव गुणगान. हे तृण हे तरु हे गिरी हे नभ, विश्व दिसे न दिसे ते. हे तृण हे तरु हे गिरी हे नभ, विश्व दिसे न दिसे ते. त्या प्रेमाच्या मधुर लहरी, त्या प्रेमाच्या मधुर लहरी. तब तबलेले नुसे. मंगल चिंतन, मंगल दर्शन, मंगल तव गुणगान. मी तव माझे गान तुझे, ऐकणार ते तेही. मी तव माझे गान तुझे, ऐकणार ते तेही. तुझेच देवा तुझेच तू हे, तुझेच देवा तुझेच तू हे. सांभाळून या घेई. मंगल चिंतन, मंगल दर्शन, मंगल तव गुणगान. राज तुझे तव महती अवघी, बल विक्रम तव देवा. राज तुझे तव महती अवघी, बल विक्रम तव देवा. एक सुखद अधिकार आमुचा, एक सुखद अधिकार आमुचा. की करिजे तव सेवा. मंगल चिंतन, मंगल दर्शन, मंगल तव गुणगान. मंगल चिंतन, मंगल दर्शन,
टिळक या गीतामध्ये फार सुंदर रीतीने त्या परमेश्वर देवाचं जे वैभव आहे, त्याची जी महती आहे, त्याचं वर्णन करतात. आणि फार सुंदर रीतीने टिळक या ठिकाणी म्हणतात की राज्य तुझे तव महती, अवघी बल विक्रम तव देवा. सर्व राज्य, सर्व बळ, सर्व महिमा, सर्व सामर्थ्य हे देवाचं आहे. आणि फार सुंदर ते म्हणतात की एक सुखद अधिकार आमचा. आणि तो काय आहे की अशा परमेश्वराची सेवा करण्याची संधी, अशा परमेश्वराची भक्ती करण्याची संधी, अशा परमेश्वराचं गुणगान आणि स्तुतिगान करण्याची संधी आणि सेवा तुम्हाला आणि मला प्राप्त झालेली आहे. ही संधी देवाने आपल्याला दिलेली आहे. एक सुखद अधिकार आमचा. जितक्यांनी प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवला तितक्यांना देवाची मुले होण्याचा अधिकार मिळाला. आम्हास अब्बा बापा अशी हाक मारण्याचा आम्हाला अधिकार मिळालेला. एक सुखद अधिकार आमचा. त्या परमेश्वराची सेवा करणं, मग ती कुठल्याही स्वरूपात काणं असो, आम्ही जे काही परमेश्वरासाठी करू शकतो ते परमेश्वरासाठी, आमचं जीवन परमेश्वरासाठी जगणे, आमच्या सर्वस्वाद्वारे परमेश्वराची सेवा करणे, प्रियांनो, फार सुखद अधिकार म्हणून टिळक त्याचं वर्णन करतात. आणखीन एक गीत आपण गाऊया, आपल्या सर्वांना येईल. ईश्वराची दया किती थांग तिचा लागेना. उपासना संगीत 33 नंबर. ईश्वराची दया किती थांग तिचा लागेना. न्याय तरी त्याची प्रीती सिंधू हे वळी जाना. देव बोले प्रेमे फार टाकी माझ्या वरी भार. टाकी माझ्या वरी भार. सर्व कष्टी सर्व दुःखी ओजियानी कणती. ऐकू जाते दिव्य लोकी प्रीती तेथे बसती. देव बोले प्रेमे फार टाकी माझ्या वरी भार. टाकी माझ्या वरी भार. देव खरा ममताळू अंत काही लागेना. केवढा तो कनवाळू माणसांना कळेना. देव बोले प्रेमे फार टाकी माझ्या वरी भार. टाकी माझ्या वरी भार. ती खरी अगाध प्रीती जी दयाच्या अंतरी. तोच मने नाही भीती मी दयासनावरी. देव बोले प्रेमे फार टाकी माझ्या वरी
देवाची वाणी ऐकुनी निश्चला ती मैत्री जोडा पूर्ण भाव ठेवूनी देव बोले प्रेमे फार टाकी माझ्यावरी भार टाकी माझ्यावरी भार बापावरी टेकताना लेकरांना सुख फार येशूपाशी राहताना हर्ष वाटतो अपार देव बोले प्रेमे फार टाकी माझ्यावरी भार टाकी माझ्यावरी भार. पवित्र शास्त्रामधून एक स्तोत्र वाचूया. सतीश आज आपल्याकरिता एक स्तोत्र वाचेल. सर्वांना सलाम. स्तोत्र 77 मी आपल्या वाणीने देवाला हाक मारीन, त्याने माझे ऐकावे, म्हणून मी देवाला हाक मारीन. माझ्या संकटाच्या दिवशी मी देवाला शरण गेलो. रात्री माझा हात पसरलेला राहिला, तो ढिल्ला पडला नाही. माझा जीव सांत्वन पावेना. मी देवाचे स्मरण करून व्याकुळ होतो. मी ध्यान करू इच्छितो, पण माझा जीव मूर्छित होतो. तू माझ्या पापणीस पापणी लागू देत नाहीस. मी विहूड झालो आहे, मला बोलवत नाही. पूर्वीचे दिवस व प्राचीन काळाची वर्ष ही मी ध्यानात आणली आहे. रात्री मला आपल्या गीताचे स्मरण होते. मी आपल्या मनात चिंतन करतो. माझा जीव विचारात पडला आहे की प्रभू सर्व काळ आमचा त्याग करील काय? तो पुन्हा कधी प्रसन्न होणार नाही काय? त्याची दया कायमची नाहीशी झाली आहे काय? त्याचे अभिवचन पिढ्यानपिढ्या निष्फळ राहणार काय? देव कृपा करायचे विसरला काय? त्याने क्रोधामुळे आपला कळवळा अरून धरला काय? परस्पराचे सामर्थ्य खालवले आहे असे मला वाटून मला दुःख झाले. मी परमेश्वराची महकृत्य वर्णन करीन. खरोखर मी तुझ्या पूर्ण काळाचा अद्भुत कृत्याचे स्मरण करीन. मी तुझ्या सर्व कृत्याचे मनन करीन आणि तुझ्या महाकृत्याचा विचार करीन. हे देवा, तुझा मार्ग पवित्र आहे. देवासारखा थोर देव कोण आहे? अद्भुत कृत्य करणारा तू देव आहेस. तू आपले सामर्थ्य लोकात प्रगट केले आहेस. याकोब योसेफ याची संतती म्हणजे तुझे लोक. यांना तू आपल्या भुजाने मुक्त केले आहेस. जलांनी तुला पाहिले, हे देवा, जलांनी तुला पाहिले. ती भयाने कपित झाली. खोल जलही खळवळली. मेघांनी वर्षाव केला. आभाळ कळकळले. तुझी बाणी सुटली. तुझ्या गरजेचा शब्द झंझावाट होता. विजाचा पृथ्वीवर लखलखाट झाला. भूमी कपित होऊन डगमळली. समुद्रा तुझा मार्ग, महासागरा तुझा वाटा होत्या. ती पावले दिसली नाही. मोशे हारोन याच्या हस्ते तू आपल्या लोक कळपाप्रमाणे नेले. देवा वाचल्यावर वचन आशीर्वाद दो. स्तोत्र संहिता 77 साम 77 सतीशने आपल्यासाठी वाचलेलं आहे. आणि या स्तोत्रामध्ये स्तोत्रकर्ता जो आहे तो देवाच्या महत्कृत्यांच्या स्मरणाकडून जे समाधान आम्हाला मिळतं त्याविषयी तो लिहितोय. स्तोत्रकर्ता त्याच्या जीवनामध्ये अनुभव घेतो की तो प्रार्थना करतोय. रात्र तो प्रार्थना करतोय आणि तरीही त्याच्या जीवाला विश्रांती किंवा जे समाधान पाहिजे, जे सांत्वन पाहिजे ते त्याला प्राप्त होत नाही. आणि त्याला असं वाटतं की परमेश्वर देव हा आणखीन किती काळ त्याचा क्रोध आमच्यावरती तसाच ठेवणार आहे. परंतु त्याच वेळेला स्तोत्रकर्ता परमेश्वराच्या अद्भुत कृत्यांचं स्मरण करू लागतो.
देवाने केलेल्या अद्भुत कृत्यांचं चिंतन तो करू लागतो, त्याचे पहिलेचे गीत तो आठवू लागतो, परमेश्वराच्या त्या अद्भुत गोष्टींचं स्मरण तो करू लागतो आणि त्याद्वारे हा जो स्तोत्रकर्ता आहे त्याच्या जीवनामध्ये एक नवीन उत्तेजन, एक नवीन समाधान किंवा एक नवीन उत्साह, विश्वास त्याच्या जीवनामध्ये त्याला प्राप्त होतो, त्याच्या विश्वासाला एक नवीन बळकटी प्राप्त होते. आणि हे आमच्यासाठी देखील आशीर्वादाचं आहे की वेगवेगळ्या परिस्थितींना आणि वेगवेगळ्या प्रसंगांना आम्ही सामोरे जात असताना परमेश्वराने आम्हासाठी केलेली ती जी अद्भुत कृत्ये आहे त्यांची आठवण आम्ही करू शकतो, त्यांचं स्मरण, त्यांचं मनन आम्ही करू शकतो आणि त्याद्वारे आम्हालाही आमच्या जीवनामध्ये एक फार मोठं सामर्थ्य त्यामधून प्राप्त होतं. स्तोत्रकर्ता वचन 15 मध्ये म्हणतो की याकोब योसेफ यांची संतती म्हणजे तुझे लोक, यांना तू आपल्या भुजाने मुक्त केले आहे. याकोब व योसेफ यांची संतती म्हणजे तुझे लोक. आज तुम्ही आणि मी देवाचे लोक आहोत, परमेश्वराचा कळप आपण आहोत, आपण परमेश्वराचे लोक आहोत. आणि मग या परमेश्वर देवाने जसं आपल्या प्रतापी भुजाने या लोकांना मुक्त केलेलं आहे, या लोकांना सोडवलेलं आहे, यांच्यासाठी अद्भुते केलेली आहे, तोच परमेश्वर तुमचा आणि माझा परमेश्वर आहे. आणि म्हणून जेव्हा आम्ही त्याचे लोक आहोत, हा परमेश्वर देव आम्हालाही आमच्या जीवनामधल्या प्रत्येक परिस्थितीमधून सोडवणारा, आम्हाला मुक्त करणारा आणि आम्हाला आनंदित करणारा हा आमचा प्रभू परमेश्वर आहे. देवबाप ही वचने आपणा सर्वांसाठी आशीर्वादाची करोत. त्यावेळेस परमेश्वर देवबापाचे आभार मानूया, त्याच्या नावाला धन्यवाद देऊया. पुन्हा एक संधी देवबापाने आपणाला दिलेली आहे. आपल्याजवळ जे आहे ते म्हणजे आपल्या अंतःकरणाचं समर्पण, अंतःकरणापासून परमेश्वराची स्तुती आणि आराधना यावेळेस आपण करूया. क्वायर पुढे येईल आणि क्वायर बरोबर काही गीतांद्वारे परमेश्वराची स्तुती, त्याची सेवा आपण करूया. प्रभु के नाम में आप सभी को सलाम. आज सुंदर सा दिन परमेश्वर ने हम सभी को दिखाया और यहाँ पे उपस्थित किया, उसके लिए परमेश्वर का धन्यवाद करता हूँ. दावीद राजा भजन संहिता 103 उसका पहला वचन में कहते हैं, हे मेरे मन यहोवा को धन्य कह और जो कुछ मुझ में है वह उसके पवित्र नाम को धन्य कहा. तो आइए हम सब यहोवा की स्तुति महिमा करेंगे और उसके नाम को ऊंचा करेंगे. और उपासना संगीत गीत नंबर 227 ख्रिस्त हाची पाया आशेचा खंबीर हे गाएंगे. ख्रिस्त हाची पाया आशेचा खंबीर, माझा भाव स्थिर ख्रिस्तावर, माझा भाव स्थिर ख्रिस्तावर. ख्रिस्त हाची पाया आशेचा खंबीर, माझा भाव स्थिर ख्रिस्तावर, माझा भाव स्थिर ख्रिस्तावर. माझी आशा मात्र ख्रिस्त पुण्यावरी, माझी आशा मात्र ख्रिस्त पुण्यावरी. कोण मला तारी ख्रिस्ता विना, कोण मला तारी ख्रिस्ता विना. ख्रिस्त हाची पाया आशेचा खंबीर, माझा भाव स्थिर ख्रिस्तावर, माझा भाव स्थिर ख्रिस्तावर. अरिष्ट प्रलयी ख्रिस्त हा ढळ, अरिष्ट प्रलयी ख्रिस्त हा ढळ. नागराचा गड तोची धारा, नागराचा बड तोची धारा. ख्रिस्त हाची पाया आशेचा खंबीर, माझा भाव स्थिर ख्रिस्तावर, माझा भाव स्थिर ख्रिस्तावर. सदुजन त्याचे मला टेका देई, सदुजन त्याचे मला टेका देई. तेणे धैर्य येई आशा लागे, तेणे धैर्य येई आशा लागे.
हाची पाया आशेचा गंभीर माझा भाव स्थिर ख्रिस्तावरी माझा भाव स्थिर ख्रिस्तावरी ख्रिस्त पुन्हा येई न्याय ठरावया ख्रिस्त पुन्हा येई न्याय ठरावया तेव्हा मी भेटाया सिद्ध व्हावे तेव्हा मी भेटाया सिद्ध व्हावे ख्रिस्त हाची पाया आशेचा गंभीर माझा भाव स्थिर ख्रिस्तावरी माझा भाव स्थिर ख्रिस्तावरी त्याच्या पुण्य वस्त्रे मी पांघरलेला त्याच्या पुण्य वस्त्रे मी पांघरलेला तेजस्वी झालेला सापडावा तेजस्वी झालेला सापडावा ख्रिस्त हाची पाया आशेचा गंभीर माझा भाव स्थिर ख्रिस्तावरी माझा भाव स्थिर ख्रिस्तावरी परमेश्वर का धन्यवाद करते सुंदर गीत का। अगला गीत हम गाएंगे जय बोलो जय बोलो। जय बोलो यीशु मसीहा की जय बोलो यीशु मसीहा की जय बोलो अंधों को आँख दिया यीशु ने अंधों को आँख दिया यीशु ने लंगड़ों को चला दिया यीशु ने लंगड़ों को चला दिया यीशु ने अंधों को आँख दिया यीशु ने लंगड़ों को चला दिया यीशु ने जय बोलो जय बोलो जय बोलो जय बोलो जय बोलो जय बोलो यीशु मसीहा की जय बोलो जय बोलो यीशु मसीहा की जय बोलो जय बोलो यीशु मसीहा की जय बोलो कोड़े को चंगा किया यीशु ने कोड़े को चंगा किया यीशु ने लाजरस को जिला दिया यीशु ने लाजरस को जिला दिया यीशु ने कोड़ी को चंगा किया यीशु ने लाजरस को जिला दिया यीशु ने जय बोलो जय बोलो जय बोलो जय बोलो जय बोलो जय बोलो यीशु मसीहा की जय बोलो जय बोलो यीशु मसीहा की जय बोलो जय बोलो यीशु मसीहा की जय बोलो पापों से छुड़ा दिया यीशु ने पापों से छुड़ा दिया यीशु ने हम सबको बचा लिया यीशु ने हम सबको बचा लिया यीशु ने पापों से छुड़ा लिया यीशु ने हम सबको बचा लिया यीशु ने जय बोलो जय बोलो जय बोलो जय बोलो जय बोलो जय बोलो यीशु मसीहा की जय बोलो जय बोलो यीशु मसीहा की जय बोलो जय बोलो यीशु मसीहा की जय बोलो। मत्ती 7:7 कहता है, मांगो तो तुम्हें दिया जाएगा, ढूंढो तो तुम पाओगे, खटखटाओ तो तुम्हारे लिए खोला जाएगा। हालेलुया। तो आइए हम एक और गीत गाएंगे, प्रार्थना करें, आराधना करें।
आराधना में है छुटकारा, आराधना में है चंगाई, आराधना में है छुटकारा, आराधना में है चंगाई। शरीर प्राण आत्मा में शांति आनंद देता है, जान से प्यारा प्रभु। शरीर प्राण आत्मा में शांति आनंद देता है, जान से प्यारा प्रभु। प्रार्थना करे, आराधना करे, वो अच्छा है कितना भला है। हालेलुया। प्रार्थना करे, आराधना करे, वो अच्छा है कितना भला है। छुटकारा पाए हमेशा, हालेलुया। छुटकारा पाए हमेशा, छुटकारा पाए हमेशा, हालेलुया। छुटकारा पाए हमेशा। मांगोगे तुम्हें मिलेगा, ढूंढोगे तुम पाओगे। मांगोगे तुम्हें मिलेगा, ढूंढोगे तुम पाओगे। खटखटाओ खुलेगी स्वर्ग की आशीषें, पाओ तुम उसे अभी। खटखटाओ खुलेगी स्वर्ग की आशीषें, पाओ तुम उसे अभी। प्रार्थना करे, आराधना करे, वो अच्छा है कितना भला है। हालेलुया। प्रार्थना करे, आराधना करे, वो अच्छा है कितना भला है। छुटकारा पाए हमेशा, हालेलुया। छुटकारा पाए हमेशा, छुटकारा पाए हमेशा, हालेलुया। छुटकारा पाए हमेशा। प्रार्थना करो निरंतर, प्रार्थना करो विश्वास से, प्रार्थना करो निरंतर, प्रार्थना करो विश्वास से। धर्मी जन की प्रार्थना, विश्वास की प्रार्थना खोलती है सारे बंधन को। धर्मी जन की प्रार्थना, विश्वास की प्रार्थना खोलती है सारे बंधन को। प्रार्थना करे, आराधना करे, वो अच्छा है कितना भला है। हालेलुया। प्रार्थना करे, आराधना करे, वो अच्छा है कितना भला है। छुटकारा पाए हमेशा, हालेलुया। छुटकारा पाए हमेशा, छुटकारा पाए हमेशा, हालेलुया। छुटकारा पाए हमेशा। हम सब अपने स्थान पर खड़े हो जाएंगे। हम सबको आने वाला गीत है भजो नाम जपो नाम। आओ सब मिल के ताली बजाकर गाएंगे। भजो नाम जपो नाम, प्यारा नाम यीशु नाम। भजो नाम जपो नाम, प्यारा नाम यीशु नाम। चाहे सुबह हो या शाम, चाहे सुबह हो या शाम, यीशु नाम रे। सब भक्त करो मिलकर यीशु नाम रे। सब भक्त करो मिलकर यीशु नाम रे। भजो नाम जपो नाम, प्यारा नाम यीशु नाम। भजो नाम जपो नाम, प्यारा नाम यीशु नाम। चाहे सुबह हो या शाम, चाहे सुबह हो या शाम, यीशु नाम रे। सब
भक्ति करो मिल गाओ यीशु नाम रे, सब भक्ति करो मिल गाओ यीशु नाम रे। यीशु बिना एक पल भी नहीं, दिल ये उसके नाम किया। यीशु बिना एक पल भी नहीं, दिल ये उसके नाम किया। दुनिया में वो बात नहीं, चक्कर उसको जान लिया। दुनिया में वो बात नहीं, चक्कर उसको जान लिया। यीशु पर ही मोह लगाया, उसका ही गुण गाना है। जय जयकार करो मिल सारे, धन्य मनाना है। बजो नाम जपो ना, प्यारा नाम यीशु ना। बजो नाम जपो ना, प्यारा नाम यीशु ना। चाहे सुबह हो या शाम, चाहे सुबह हो या शाम, यीशु नाम रे। सब भक्ति करो मिल गाओ यीशु नाम रे, सब भक्ति करो मिल गाओ यीशु नाम रे। दौलत का मोल नहीं, तूने ऐसा दाम दिया। तूने ऐसा मोल नहीं, तूने ऐसा दाम दिया। धर्म कर्म के बंदों से मुझको है आजाद किया। धर्म कर्म के बंदों से मुझको है आजाद किया। जिसने रिश्ता जोड़ा मुझसे, उसका ही गुण गाना है। जय जयकार करो मिल सारे, धन्य मनाना है। बजो नाम जपो ना, प्यारा नाम यीशु ना। बजो नाम जपो ना, प्यारा नाम यीशु ना। चाहे सुबह हो या शाम, चाहे सुबह हो या शाम, यीशु नाम रे। सब भक्ति करो मिल गाओ यीशु नाम रे, सब भक्ति करो मिल गाओ यीशु नाम रे। बजो नाम जपो ना, प्यारा नाम यीशु ना। बजो नाम जपो ना, प्यारा नाम यीशु ना। चाहे सुबह हो या शाम, चाहे सुबह हो या शाम, यीशु नाम रे। सब भक्ति करो मिल गाओ यीशु नाम रे, सब भक्ति करो मिल गाओ यीशु नाम रे। आइए हम सब अपने आंखों को बंद करेंगे। उसको निहारेंगे और अपना सारा बोझ उस पर डालेंगे। और गीत गाएंगे, मेरा दिल बने तेरा सिंहासन। मेरा दिल बने तेरा सिंहासन, मेरी आत्मा तेरा आसन। मेरा दिल बने तेरा सिंहासन, मेरी आत्मा तेरा आसन। मेरे मन में तू हो विराजमान यीशु मेरे, तू है बड़ा महान। मेरे मन में तू हो विराजमान यीशु मेरे,
समा जा। मेरा दिल बने तेरा सिंहासन, मेरी आत्मा तेरा आसन। मेरा दिल बने तेरा सिंहासन, मेरी आत्मा तेरा आसन। मेरे मन में तू हो विराजमान, यीशु मेरे तू है बड़ा मां। मेरे मन में तू हो विराजमान, यीशु मेरे तू है बड़ा मां। यीशु यीशुआ मेरे मन में समा जा। यीशुआ मेरे मन में समा जा। मेरे चेहरे पे तेरी रोशनी चमके, मेरी बातों से तेरी खुशबू महके। मेरे चेहरे पे तेरी रोशनी चमके, मेरी बातों से तेरी खुशबू महके। मेरा जीवन बने तेरी स्तुति का स्थान, तेरी प्रशंसा करती मेरी जुबान। मेरा जीवन बने तेरी स्तुति का स्थान, तेरी प्रशंसा करती मेरी जुबान। यीशुआ 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 मेरे मन में समा जा। यीशुआ मेरे मन में समा जा। तुझे देखना मैं चाहूँ, तेरे और यीशु करीब आऊँ। तुझे देखना मैं चाहूँ, तेरे और यीशु करीब आऊँ। कितना है तू प्यारा प्रभु, तेरी महिमा में सबको सुनाऊं। कितना है तू प्यारा प्रभु, तेरी महिमा में सबको सुनाऊं। यीशुआ 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 मेरे मन में समा जा। यीशुआ मेरे मन में समा जा। मेरी जिंदगी है तेरी, यीशु तू है शान मेरी। मेरी जिंदगी है तेरी, यीशु तू है शान मेरी। खुद का लहू दे कर तूने मेरी जिंदगी है सवारी। खुद का लहू दे कर तूने मेरी जिंदगी है सवारी। यीशुआ यीशुआ
दिल बने तेरा सिंहासन, मेरी आत्मा तेरा आसन। मेरा दिल बने तेरा सिंहासन, मेरी आत्मा तेरा आसन। मेरे मन में तू हो विराजमान, यीशु मेरे तू है बड़ा महान। मेरे मन में तू हो विराजमान, यीशु मेरे तू है बड़ा महान। धन्यवाद 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 करता हूँ परमपिता परमेश्वर, हर एक चीज़ के लिए यीशुप्पा आपका धन्यवाद करता हूँ यीशुप्पा। सचमुच यीशुप्पा आप हमारे दिल में विराजमान हो यीशुप्पा, हमारे मन में विराजमान हो यीशुप्पा, क्योंकि यीशुप्पा हमें आपकी बहुत ज़रूरत है यीशुप्पा। कितने बार यीशुप्पा हम आपको भूल जाते हैं यीशुप्पा, कितने बार यीशुप्पा हम जब हमें काम होता है तभी यीशुप्पा हम आपको पुकारते हैं, लेकिन जब काम हो जाता है तो हम आपसे दूर जाते हैं यीशुप्पा। लेकिन यीशुप्पा आप हमारे मन में कार्य कीजिए यीशुप्पा, हमारे मन में विराजमान हुए यीशुप्पा, क्योंकि ऐसे समय में हमको आपकी बहुत ज़रूरत है यीशुप्पा। आज देखते यीशुप्पा, आज यीशुप्पा हमारे लोगों को कितना सताया जा रहा है यीशुप्पा, कितने लोग यीशुप्पा आपके कारण सताए गए, कितने लोग यीशुप्पा आपके लिए यीशुप्पा अपनी जान दी यीशुप्पा। सचमुच यीशुप्पा आप यीशुप्पा हमें प्रोटेक्ट कीजिए यीशुप्पा, हमारी सहायता मदद कीजिए यीशुप्पा, और यीशुप्पा हमें एहसास होने दीजिए यीशुप्पा कि यीशुप्पा आप ही एक जीवित उद्धार करता पिता परमेश्वर यीशुप्पा, और आप ही हमारे असली परमेश्वर यीशुप्पा। प्रार्थना करते यीशुप्पा या उपस्थित सारे कलीसियों के लिए यीशुप्पा, सबके मन में यीशुप्पा विराजमान हो यीशुप्पा, सबको यीशुप्पा आप यीशुप्पा एकाग्रता से रखिए यीशुप्पा, और सबको यीशुप्पा यूनिटी में रखिए यीशुप्पा, और यीशुप्पा हमेशा यीशुप्पा की स्तुति में के लिए सब लोग सामने यीशुप्पा, और सब लोग यीशुप्पा आपके नाम को ऊंचा कर पाए यीशुप्पा, ऐसा आपसे प्रार्थना करते हो यीशुप्पा। यीशुप्पा जो लोग आने के इसमें हो गए यीशुप्पा, उनको यीशुप्पा आप रास्ते में उनकी सहायता मदद कीजिए यीशुप्पा, और जो लोग नहीं आ पा रहे हो गए यीशुप्पा उनसे आप बात कीजिए यीशुप्पा, और उन्हें यीशुप्पा उनके जीवन में कार्य कीजिए यीशुप्पा। और यीशुप्पा आज का वचन हम सभी के लिए आशीर्वादित हो यीशुप्पा, वचन के द्वारा आप हमसे बात कीजिए यीशुप्पा, और यीशुप्पा इस वचन को यीशुप्पा हम ज़्यादा से ज़्यादा यीशुप्पा अपने जीवन में इस्तेमाल कर सके यीशुप्पा, ऐसा आपसे प्रार्थना करता हूँ यीशुप्पा। बाकी पिता परमेश्वर मांगने के लिए कुछ नहीं है यीशुप्पा, सब कुछ देने वाले परम पिता परमेश्वर आप हो यीशुप्पा। जाने अनजाने में यीशुप्पा हमसे जो भी गलती हो गई यीशुप्पा, उसके लिए मैं क्षमा करना यीशुप्पा, प्यारे बेटे यीशु मसीह के नाम से मांगता हूँ, आमीन। या प्रार्थना करूया। पवित्र आणि प्रेमळ देव बापा, आमचं लक्ष आम्ही तुझ्याकडे लावत आहोत, तुझ्या वचनांवरती मनन करण्याकरिता तू आमचं सहाय्य कर। आज ज्या वचनांचं वाचन आम्ही करणार त्यावरती मनन करणार, पवित्र देव बापा तू आम्हासोबत बोल, आणि परमेश्वर देव बापा तू आमचं मार्गदर्शन कर, आणि पवित्र देव बापा तुझी वचने जे आम्हास घडविणारी आहेत, आम्हाला आकार देणारी आहेत, देव बापा त्यात तुझं काम तू आम्हा प्रत्येकाच्या जीवनात कर। आम्ही सर्वजण प्रभू स्वतःला तुझ्या अधीन करीत आहोत, आमचे अंतकरण रूपी जमीन प्रभू तूच तयार कर दे बापा। तुझे आभार मानून प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो, म्हणून तू ऐक, आमेन आमेन। इर्मयाच्या पुस्तकावरती आपण अभ्यास करीत आहोत, आणि इर्मयाच्या पुस्तकावर आपण मनन करत असताना आतापर्यंत इर्मयाचं जे पाचारण आहे, इर्मयाचं जे जीवन आहे त्यावरती आपण मनन केलेलं आहे, त्यावरती आपण विचार केलेला आहे। त्याचप्रमाणे मागच्या रविवारी इर्मया आणि नवीन करार या विषयावरती देखील आपण मनन केलं। इर्मया आणि नवीन करार, इर्मयाच्या पुस्तकात जो नवीन कराराचा विषय इर्मयाने हाताळलेला आहे त्यावरती आपण मागच्या रविवारी मनन केलेलं आहे। आज इर्मयाच्या पुस्तकावरती मनन करत असताना
इर्मयाच्या पुस्तकामध्ये ज्या फार विशेष अशा गोष्टी आम्हाला आढळतात, आम्हाला सापडतात, त्यावरती आज आपण मनन करणार आहोत. ज्यांचा उल्लेख कदाचित आम्हाला इर्मयाच्याच पुस्तकामध्ये सापडतो, अशा या गोष्टी आम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतील प्रियांनो. आणि म्हणून आज इर्मयाच्या पुस्तकावरती मनन करत असताना जे विचार किंवा ज्या गोष्टी आपण पाहणार आहोत त्यामध्ये प्रामुख्याने पुढे त्यांना कोशाची गरज नाही किंवा कोशाची गरज पडणार नाही, हा एक विचार जो इर्मयाच्या पुस्तकामध्ये आम्हाला दिसून येतो, त्यावरती आपलं लक्ष आपण केंद्रित करणार आहोत. त्याचप्रमाणे इर्मयाच्या ज्या प्रार्थना आहेत त्या प्रार्थना त्यावरती आज आपण आपलं लक्ष केंद्रित करणार आहोत. त्याचप्रमाणे इर्मयाच्या पुस्तकामध्ये इर्मया ज्यावेळेस लोकांकडं पाहतो आणि लोकांनी त्यांच्या जीवनामध्ये काय निवडलेलं आहे ह्याकडं ज्यावेळेस इर्मया पाहतो, त्याविषयी इर्मयात परमेश्वर देवबाप इर्मयाच्याद्वारे काय बोलतो ते देखील आज आपण पाहणार आहोत. आणि म्हणून थोडंसं आजचा संदेश ऐकत असताना समजायला थोडंसं कठीण जाईल, कारण तुमच्या लक्षात आलं असेल की आज आपण एकाच विषयावरती नसणार आहे. नेहमी आपण एक विषय घेतो आणि त्या विषयाला धरून आपण पुढं जातो. आज तुमच्या लक्षात येईल की एक विषय नसून इर्मयाच्या पुस्तकामध्ये ज्या विशेष गोष्टी आम्हाला पाहायला मिळतात त्यांच्यावरती आज आपण मनन करणार आहोत. आणि म्हणून थोडंसं बारकाईने आपण ते समजण्याचा आणि त्याकडे लक्ष देण्याचा प्रयत्न करूया. सर्वात प्रथम कराराच्या कोशासंबंधाने इर्मयाच्या पुस्तकात जे आम्हाला पाहायला मिळतं त्याकडे आपलं लक्ष केंद्रित करूया. 3 अध्याय आणि वचन 16 यामध्ये असं म्हटलेलं आहे. इर्मयाचं पुस्तक अध्याय 3 आणि वचन 16 मध्ये तो असं म्हणतो, परमेश्वर म्हणतो, तुम्ही वाढून देशात बहुगुणित व्हाल. त्या काळी परमेश्वराच्या कराराचा कोश असे ते यापुढे म्हणणार नाहीत. तो त्यांच्या ध्यानीही येणार नाही, त्यास तो आठवणारही नाही. ते त्याची खंत करणार नाही आणि तो पुन्हा बांधणार नाहीत. आता हे जे वचन आपण या ठिकाणी वाचलेलं आहे, या ठिकाणी कराराच्या कोशासंबंधाने या ठिकाणी सांगितलेलं आहे. कराराच्या कोशासंबंधाने या ठिकाणी जे वचन आम्ही वाचतो, परमेश्वर आपल्या लोकांना म्हणतो की तुम्ही वापस या, तुम्ही फिरा, तुम्ही मागे फिरा, तुम्ही परत या. आणि जेव्हा तुम्ही परत येता, ज्यावेळेस तुम्ही माग फिरता, या देशामध्ये तुमची वस्ती होईल, तुम्ही या ठिकाणी बहुगुणित व्हाल. आणि जेव्हा तुम्ही बहुगुणित व्हाल त्या काळी तुम्हाला कोश जो आहे, कराराचा कोश जो आहे, तो म्हणतो की तो तुम्हाला आठवणार नाही. कराराचा कोश असे ते म्हणणार नाहीत किंवा त्यांची त्याविषयीची खंतही त्यांना नसेल किंवा तो ते पुन्हा बांधणार नाहीत. कराराचा कोश प्रियांनो, हा कराराचा कोश आम्हाला माहीत आहे की इस्रायल राष्ट्राकरिता किती महत्त्वाचा म्हणून आम्ही जुन्या करारामध्ये त्याला पाहतो. आम्हाला माहीत आहे की जुन्या करारामध्ये ज्यावेळेस कराराच्या कोशाकडं आम्ही पाहतो, कराराचा कोश हा आपल्या ठिकाणी दाविदपुरात घेऊन यावा याकरिता दाविदाची असलेली तळमळ आम्ही पाहतो. ज्यावेळेस हा कराराचा कोश पलिष्ठ्यांनी घेऊन गेलेले आहेत त्यावेळेस काय अवस्था आहे हे आम्हाला माहीत आहे. थोडक्यामध्ये इस्रायलच्या दृष्टीने कराराचा कोश जो आहे त्याचं महत्त्व हे विशेष आहे. परंतु या ठिकाणी तो म्हणतो की परमेश्वर देव म्हणतो की ह्यापुढं ते कराराचा कोश असे म्हणणार नाहीत. त्याची आठवणही त्यांना नसेल, त्याची खंतही त्यांना वाटणार नाही. प्रियांनो, हा जो कराराचा कोश आहे आम्हाला माहिती आहे की परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे या कराराचा कोश जो आहे तो बनविण्यात आला. प्रथम तो निवास मंडपाच्या द्वारे इस्रायल लोकांसोबत तो होता.
मंदिराचं बांधकाम झाल्यानंतर हा कोश मंदिरात आणून त्या ठिकाणी ठेवण्यात आला, आम्हाला हे माहीत आहे. या कोशामध्ये काय काय ठेवलेलं होतं आठवतं का कोणाला? काय काय होतं या कराराच्या कोशामध्ये? त्या 10 आज्ञाच्या पाट्या होत्या. आणखीन काय होतं? आणखीन काय होतं? मान्ना त्यामध्ये होता. आणखीन काय होतं? अहरोनाची काठी. अहरोनाची काठी त्या कोशामध्ये ठेवलेली होती. मान्ना, जो मान्ना इस्रायल लोकांनी आपल्या प्रवासामध्ये स्वर्गातून आलेला जो मान्ना त्यांनी ग्रहण केला, जो त्यांना परमेश्वर देव देत असे, तो मान्ना होता. आणि दगडी पाट्या, 10 आज्ञांच्या त्या दगडी पाट्या ज्या आहेत त्या कोशामध्ये ठेवलेल्या होत्या. प्रियांनो, हा कोश आम्हाला माहिती आहे की देवाच्या उपस्थितीचं तो दर्शक होता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या कोशाद्वारे लोकांना देवाने केलेला जो करार आहे त्याची आठवण त्यांना असायची, किंवा त्याची आठवण, त्याचं स्मरण त्याद्वारे होतं. आणि म्हणून त्याला कराराचा कोश म्हटलेलं आहे. ज्याद्वारे देवाने केलेला करार ते आठवतात आणि देवाच्या उपस्थितीचं ते एक दर्शक म्हणून आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. आज वर्तमान काळामध्ये कराराचा कोश कुठं आहे? कोणाला माहिती आहे का? कुठं आहे? आज कराराचा तो कोश, बरं कोणता कोश? जो इस्रायल लोक त्यांच्या सोबत होता, तो कोश जो मंदिरात ठेवलेला होता, तो कोश ज्यामध्ये काठी, दगडी पाट्या, मान्ना ठेवलेला होता, तो कोश आज कुठं आहे हे कोणालाच माहीत नाही. हे एक रहस्य आहे. तो कोश कुठं आहे, त्या कोशाचं काय झालं हे कोणीही पुराव्यानिशी स्पष्टपणे सांगू शकत नाही. काही लोकांनी त्या संबंधाने काही दावे केलेले आहेत की तो कोश इथं आहे, तो कोश तिथं आहे, तो या ठिकाणी या चर्चमध्ये ठेवलेला आहे. परंतु पुराव्यानिशी त्या संबंधाने काही स्पष्ट सांगता येत नाही. काही जण म्हणतात की योशिया राजाने तो कोश लपवून ठेवलेला होता. काही जण म्हणतात की इर्मयाने बंदिवासात जाण्याच्या आधी इर्मयाने तो कोश लपवून ठेवलेला आहे आणि मग त्यानंतर तो कोश कोणालाही सापडला नाही. एवढं मात्र निश्चित आहे की पाडावपणात जेव्हा हे लोक गेले, मंदिराचा नाश ज्यावेळेस त्या ठिकाणी करण्यात आला, तेव्हापासूनच हा कोश कुठं आहे हे कोणालाही माहीत नाही. या कोशाचं महत्त्व आम्हाला लक्षात येईल. 2 घटना तुमच्यासमोर तुमच्या आठवणीसाठी मी करून देतो, ज्यावरून आम्हाला या कराराच्या कोशाचं महत्त्व कळतं. एक म्हणजे उज्जाहणन. काय आहे उज्जाहणन? ज्या ठिकाणी उज्जाला देवाचा तडाखा बसला ते ठिकाण. काय केलं होतं उज्जाने? दावीद जेव्हा हा कराराचा कोश आपल्या नगरामध्ये घेऊन येत होता त्यावेळेला उज्जाने बैलांना ठेच लागली, तो कोश पडू नये म्हणून उज्जाने त्या कोशाला हात लावला. आम्हाला माहीत आहे. तुम्ही 2 शमूएल 6 अध्याय ज्यावेळेस वाचाल तुम्हाला त्या ठिकाणी ते वाचायला मिळेल. त्याने हात लावला आणि त्याला देवाचा तडाखा बसला. त्याच ठिकाणी तो मरण पावला. ही एक घटना. आणि ज्यावेळेस दाविदाने पाहिलं की देवाचा तडाखा हा उज्जाला बसलेला आहे, त्याचं काय झालं हे ज्यावेळेस दाविदाला कळालं, प्रियांनो, दावीद घाबरला. दाविदाला त्याचा धाक बसला. आणि असं म्हटलेलं आहे की दावीद तो कोश आपल्या ठिकाणी घेऊन जायला मुळीच तयार झाला नाही. तो तयार होत नव्हता. आणि म्हणून दाविदाने काय केलं की हा कराराचा कोश ओबेद अदोम ह्याच्या घरी नेऊन ठेवला. ओबेद अदोम गित्ती याच्या घरी एका कोपऱ्यात नेऊन तो कोश दाविदाने ठेवून दिला. आणि असं म्हटलेलं आहे की तो कोश जेव्हा त्याच्या घरामध्ये होता ना, देवाने त्याला, त्याच्या घराला, त्याच्या सर्वस्वाला बरकत दिली. 2 प्रसंग मी तुम्हाला सांगितले. एका ठिकाणी त्याच कोशामुळं एकाला देवाचा तडाखा बसला, तो मरण पावला. तोच कोश एकाकरिता आशीर्वादाचं कारण बनला. बरकत त्याद्वारे त्याच्या घराला, त्याच्या सर्वस्वाला प्राप्त झालेली आहे. आणि या घटनेवरून
देवाचं पावित्र्य हे किती अद्भुत आहे हे आमच्या लक्षात येतं प्रियांनो. तुम्ही आणि मी देवाचे लोक आहोत आणि देवाचे लोक ह्या नात्याने आम्ही देवाचं जे पावित्र्य आहे ना ते आम्ही समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. कारण जर आम्ही देवाचं पावित्र्य समजून घेतलं नाही तर कदाचित त्याचा फार मोठा परिणाम एक तर देवाचा तडाखा, आणि जर ते आम्ही समजून घेतलं तर त्याच पावित्र्याद्वारे देवाचे मोठे आशीर्वाद, त्याची बरकत जी आहे ते आम्हाला आमच्या जीवनात प्राप्त होते. मग वचन जे आम्ही वाचलं ते असं सांगतं की त्यांना तो कोश आठवणार नाही, त्याची खंतही त्यांना वाटणार नाही. का बरं? कारण भविष्यामध्ये ज्यावेळेस हे इस्रायल लोक रानातून प्रवास करत होते, ज्यावेळेस हे इस्रायल लोक आपल्या देशामध्ये, देवाने दिलेल्या देशामध्ये वस्ती करून राहत होते, तोपर्यंत तो कोश त्यांच्या सोबत होता. परंतु आता नंतर भविष्यामध्ये त्यांना त्या कोशाची गरज पडणार नाही. का बरं? परमेश्वराचं वचन आम्हाला असं सांगतं. कारण कोश आणि प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस ह्याकडं तुम्ही लक्ष देता, तुमच्या लक्षात येईल की कराराचा कोश हे कशाचं दर्शक आहे, तर ते देवाच्या उपस्थितीचं दर्शक आहे. ज्यावेळेस आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताकडे पाहतो ना, आम्हाला माहिती आहे की शब्द देही झाला आणि त्याने आम्हामध्ये वस्ती केली. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, ज्याने मला पाहिलं त्याने पित्याला पाहिलेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्त स्वतः पूर्ण देव, पूर्ण मानव म्हणून त्याने मानवामध्ये वस्ती केलेली आहे. आणि त्यामुळं आता त्या कोशाची आवश्यकता आम्हाला त्या ठिकाणी दिसणार नाही, तर प्रभू येशू ख्रिस्त स्वतः या ठिकाणी तुमच्यासोबत आणि माझ्यासोबत राहण्याकरिता आलेला आहे. प्रियांनो, हा कोश लोकांना देवाच्या कराराची आठवण करून देत होता. प्रभू येशू ख्रिस्त हा स्वतः काय आहे? नवीन करार आहे. त्याच्याद्वारे नवीन करार करण्यात आलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त हे नवीन कराराचं रक्त आहे. प्रियांनो, दर्शक उपस्थितीचं तो स्वतः आमच्यामध्ये राहण्याकरिता आला आणि त्याने आम्हाबरोबर एक नवीन करार त्याने केलेला आहे. आम्ही पाहतो की त्या करारामध्ये मान्ना ठेवलेला होता. मान्ना लोकांना कुठून मिळत होता? कोणी बनवत होता का? तो स्वर्गातून येत होता. तो स्वर्गातून पडत होता आणि लोकांनी त्यांच्या गरजेप्रमाणे तो जमा करून घ्यायचा होता. प्रभू येशू ख्रिस्त हा देखील स्वर्गातून उतरलेली भाकर आहे. प्रभू येशू ख्रिस्त स्वतः स्वर्गातून उतरलेली भाकर आहे. प्रियांनो, काठी काय दर्शविल आम्हाला? अधिकार आहे ना. काठी अधिकाराचं ते दर्शक आम्हाला दिसतं. आणि प्रभू येशू ख्रिस्तासाठी आम्हाला माहिती आहे की सर्व काही त्याच्याद्वारे आणि त्याच्यासाठी झालेलं आहे. आणि तो स्वतः म्हणतो की सर्व अधिकार हा मला देण्यात आलेला आहे. तो पृथ्वीवर असो किंवा स्वर्गात असो, सर्व अधिकार जो आहे हा प्रभू येशू ख्रिस्ताला देण्यात आलेला आहे. आणि त्यामध्ये असणाऱ्या त्या दगडी पाट्या ज्या आम्हाला आज्ञापालन शिकवतात, तुम्हाला आणि मला या प्रभू येशू ख्रिस्ताचं आज्ञापालन करायचं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचं आज्ञापालन करायचं आहे. मग प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला आमच्या जीवनामध्ये काय शिकवतो हे आमच्यासाठी फार महत्त्वाचं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला काय आज्ञा दिलेल्या आहेत? प्रभू येशू ख्रिस्ताने जुन्या आज्ञा खोडून टाकल्यात का? त्या रद्द केल्यात का? प्रभू येशू ख्रिस्ताने त्या आणखीन कठोर केल्या, अजून कठोर त्याने केलेल्या आहेत. कारण जुना करार सांगतो की जर कोणी व्यभिचार केला तर त्याची शिक्षा काय आहे? प्रभू येशू ख्रिस्त तर असं म्हणतो की तुम्ही मनात जरी विचार केला तरी तुम्ही ते पाप केलेलंच आहे. तुम्ही ते पाप केलेलंच आहे. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्त याचं आज्ञापालन आम्हाला करायचं आहे. मी तुम्हाला सांगितलं की कोशाचं किती फार मोठं महत्त्व आणि त्याचं पावित्र्य आणि त्याचं गांभीर्य आम्हाला लक्षात येतं. प्रभू येशू ख्रिस्ताचं ते पावित्र्य, त्याचं ते गांभीर्य हे
कमी नाही आहे प्रियांनो, ते त्यापेक्षा अधिक आहे. जरी आज आम्ही कृपेच्या काळात आहोत, परंतु आम्हाला त्याचं ते पावित्र्य समजून घेणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. त्याचं आज्ञा पालन आम्ही आमच्या जीवनात करणं हे तितकंच महत्त्वाचं आहे प्रियांनो. तो म्हणतो की मी तुम्हास नवीन आज्ञा देतो. काय आज्ञा आहे नवीन? कोणाला आठवते? प्रभू येशू ख्रिस्ताने नवीन आज्ञा दिली. काय आज्ञा दिली? काय आज्ञा? कोणाला आठवतं? अरे, प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेली नवीन आज्ञा कोणालाच आठवत नाही. काय कर? प्रीती कर, है ना. संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा कर, ही तर महान आज्ञा आहेच आहे, त्यामध्ये काही संशय नाही. पण तू प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला एक नवीन आज्ञा दिली आणि त्यात तो म्हणतो की तुम्ही एकमेकांवर प्रीती करा, एकमेकांवर प्रीती करा. आणि प्रियांनो, हे आमच्यासाठी फार महत्त्वाचं आहे. जर आमच्या जीवनामध्ये आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचं आज्ञापालन नाही, तर मग प्रियांनो आम्ही कुठं जात आहोत हे आम्ही आमचा विचार करणं फार गरजेचं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने ती आज्ञा आम्हाला दिलेली, कोणा मानवाने आम्हाला ती आज्ञा दिलेली नाही, कोणा मनुष्याकडून आम्हाला ती आज्ञा प्राप्त झालेली नाही. प्रभू येशू ख्रिस्ताने आमच्यासमोर कुठली परिस्थिती ठेवलेली नाही आहे की तुम्ही अशा अशा परिस्थितींमध्ये प्रीती करा. त्याने सरळ आणि स्पष्ट सांगितलेलं आहे, तुम्ही एकमेकांवर प्रीती करा. आणि तुम्ही आणि मी प्रियांनो आमच्या जीवनामध्ये ते करणारे असायला पाहिजे. त्याचं महत्त्व, त्याचं गांभीर्य आम्ही आमच्या जीवनामध्ये समजून घ्यायला पाहिजे. प्रियांनो, इर्मयाने केलेल्या ज्या प्रार्थना आहेत ना, त्या देखील फार महत्त्वाच्या आहेत. आम्हाला माहिती आहे की एखादी व्यक्ती जी देवाबरोबर चालत आहे किंवा एखादी व्यक्ती जिच्या जीवनामध्ये देव काम करत आहे किंवा ज्या व्यक्तीच्या द्वारे देव त्याचं काम या भूतलावरती करत आहे, ज्या व्यक्तीच्या द्वारे देव आपला संदेश आपल्या लोकांपर्यंत घेऊन येत आहे, त्या व्यक्तीचं आणि देवाचं नातं हे कसं आहे, ते कसं प्रार्थनेच्या द्वारे भक्कम होतं, मजबूत होतं, हे समजून घेणं हे फार आशीर्वादाचं आहे. आणि म्हणून इर्मयाने केलेल्या ज्या प्रार्थना आहेत, आपल्याकडे तेवढा वेळ नाही की आपण इर्मयाच्या सर्व प्रार्थना आपण या ठिकाणी पाहू, परंतु एक प्रार्थना मात्र निश्चित त्याची आपल्या समोर आपण ठेवणार आहोत. इर्मयाच्या प्रार्थना कशा आहेत? तो देवासोबत बोलत आहे, जे त्याच्या मनात आहे, जी त्याची परिस्थिती आहे. ज्यावेळेस देव त्याला पाचारण करतो, तुम्ही पहिला अध्याय 6वं वचन वाचाल, तुमच्या लक्षात येईल की इर्मया म्हणतो, मी तर बाळ आहे, मला तर बोलताही येत नाही, मला काही येत नाही. अगदी मोकळेपणाने जे त्याच्या मनात आहे परमेश्वरासोबत तो बोलतोय. प्रियांनो, प्रार्थना काय आहे? प्रार्थना देवासोबत बोलणे म्हणून आम्हाला दिसून येते. आणि म्हणून ज्यावेळेस तुम्ही इर्मया 32 आणि 17 ते 25 वाचाल, आपण पूर्ण वचने वाचणार नाही, ज्यावेळेस तुम्ही घरी जाऊन ती वचने वाचाल, तुम्हाला त्या ठिकाणी इर्मयाची प्रार्थना दिसेल. आणि ज्यावेळेस तुम्ही या इर्मयाच्या प्रार्थनेकडे पाहाल, तुमच्या काय लक्षात येईल माहिती आहे? या प्रार्थनेमध्ये इर्मया जो आहे हा परमेश्वराची थोरवी आणि परमेश्वराची महती याचं वर्णन तो करतो. आणि परमेश्वराने जी निर्मिती केलेली आहे, त्याने पृथ्वीची निर्मिती कशी केली, त्याने आकाश कसं बनवलं, या सगळ्या गोष्टींचं वर्णन करण्याद्वारे इर्मया जो आहे हा परमेश्वराची थोरवी आणि परमेश्वराची महती याचं वर्णन तो करतो. त्यानंतर इर्मया त्याच्या प्रार्थनेमध्ये परमेश्वराच्या कृतीसाठी त्याचे आभार मानतो. परमेश्वराच्या कृतीचा, त्याच्या कृत्यांचा उल्लेख करत असताना प्रामुख्याने देवाने इस्रायल लोकांना मिस्र देशातून कसं सोडवलं ह्याचा उल्लेख तो करतो. आणि देवाने आपल्या लोकांना दुधामधाच्या प्रदेशात कसं आणलं, त्यांना कसं बहुगुणित केलं, देवाने त्यांना कसं आशीर्वादित केलं, हे आम्हाला त्या प्रार्थनेमधून पाहायला भेटतं. आणि तिसरा भाग त्या प्रार्थनेमधला म्हणजे देवाचा न्याय देखील इर्मयाच्या प्रार्थनेमध्ये आम्हाला दिसून येईल. प्रियांनो, अवज्ञा
देवाच्या लोकांनी जी आज्ञा मोडली त्याचा परिणाम म्हणून त्यांच्या जीवनामध्ये जो बंदिवास दिसतो तो आम्हाला पाहायला भेटतो. हा देव न्यायी आहे आणि म्हणून परमेश्वर देव हा प्रत्येकाचे मार्ग जाणणारा. ज्यावेळेस तुम्ही इर्मयाची प्रार्थना वाचाल त्या ठिकाणी इर्मयाच्या या प्रार्थनेतून स्पष्टपणे आम्हाला दिसून येतं की परमेश्वर देव हा न्यायी आहे आणि म्हणून तो प्रत्येकाचे मार्ग जाणणारा, तो प्रत्येकाची मन पारखणारा असा परमेश्वर आहे प्रियांनो. आणि त्याद्वारे परमेश्वर देव हा प्रत्येकाचा न्याय करणारा परमेश्वर आहे. परमेश्वर देव हा सोडवणारा तर आहेच, हा परमेश्वर देव आमच्यासाठी अद्भुते करणारा तर आहेच, परंतु त्याच वेळेस हा परमेश्वर देव न्यायी परमेश्वर देखील आहे. आणि म्हणून जेव्हा मनुष्य देवासमोर दोषी ठरतो प्रियांनो, त्या मनुष्याने स्वतःला कुठे लपवावं? देव न्यायी देखील आहे आणि देवाचा न्याय हा कसा आहे? मनुष्याचा न्याय कसा असतो? कदाचित तो चुकीचा असू शकतो. मनुष्य कदाचित पाहण्यावरून, मनुष्य कदाचित ऐकण्यावरून किंवा वेगवेगळ्या प्रकारे न्याय करतो, परंतु देवाचा न्याय तसा नाही आहे प्रियांनो. देवाचा न्याय आमच्या अंतःकरणातल्या गुप्त गोष्टी जाणणारा आहे. देवाचा न्याय आम्ही बोलत असलेले शब्द, त्या शब्दांचे अर्थ, एकूण एक गोष्ट समजून घेणारा हा परमेश्वर आहे आणि त्याद्वारे मनुष्याचा न्याय करणारा हा परमेश्वर आहे. आणि म्हणून परमेश्वराचा न्याय हा कधीच चुकत नाही, हे आम्ही आमच्या जीवनामध्ये लक्षात ठेवायला पाहिजे प्रियांनो. हा परमेश्वर देव न्यायी परमेश्वर देखील आहे. ह्या प्रकारे इर्मयाची जी प्रार्थना आहे प्रियांनो, ही इर्मयाची प्रार्थना आम्ही आमच्या जीवनामध्ये कशा प्रकारे प्रार्थना करावी आणि आम्ही आमच्या जीवनामध्ये जेव्हा परमेश्वरासोबत बोलतो, ज्यावेळेस आम्ही परमेश्वराकडे प्रार्थना करतो, आम्ही कशा प्रकारे प्रार्थना करायला पाहिजे, आम्ही प्रार्थना करत असताना काय लक्षात ठेवायला पाहिजे, ही शिकवणारी ही प्रार्थना आम्हाला त्या ठिकाणी दिसून येईल प्रियांनो. आणि तिसरी गोष्ट म्हणजे लोकांची निवड. त्याविषयी आम्ही जर 2 अध्याय आणि वचन 13 जर आम्ही वाचलं तर त्या ठिकाणी आम्हाला काय वाचायला मिळतं? 2 अध्याय आणि 13वे वचन. कारण माझ्या लोकांनी दुहेरी दुष्कर्म केले, मी जो जिवंत पाण्याचा झरा त्या मला त्यांनी सोडले आणि ज्यात पाणी राहणार नाही असे फुटके हौद आपल्यासाठी खोदून तयार केले. त्या ठिकाणी प्रियांनो आम्हाला काय दिसून येतं? परमेश्वर देव काय म्हणतोय की माझ्या लोकांनी दुहेरी दुष्कर्म केले. कसे? एक, मी जो जिवंत झरा आहे, मी जो जिवंत पाण्याचा झरा त्या मला माझ्या लोकांनी सोडलं आणि त्यांनी काय केलं? आपल्यासाठी फुटके हौद त्यांनी खोदून तयार केलेत. कितीही पाणी भरा त्यामध्ये, कितीही पाणी भरा, कितीही कष्ट करा, पाणी थांबणार नाही प्रियांनो, पाणी थांबणार नाही. जर हौद फुटलेला आहे, त्यात तुम्ही कितीही महागडं, तुम्ही काहीही करा, त्या हौदामध्ये पाणी थांबणार नाही. देवाच्या लोकांनी जिवंत देवाला सोडलं आणि नाशवंत गोष्टींच्या पाठीमागे ते लागले. पाषाण त्यांनी आपल्या समोर त्यांनी ठेवलेत. पाषाणांना देव म्हणून त्यांनी त्यांची उपासना केली. जे व्यर्थ आहे, जे निरर्थक आहे, त्या गोष्टींच्या मागं देवाचे लोक लागलेत. जो जिवंत देव, ज्याची अद्भुते त्यांनी पाहिलीत, हा परमेश्वर देव तो किती महान आणि तो किती सामर्थ्यशाली आहे, त्याचे मार्ग किती अद्भुत आहे, हे माहीत असूनही देवाच्या लोकांनी देवाला सोडलं, त्याच्याकडं दुर्लक्ष केलं आणि आपल्यासाठी जे नाशवंत गोष्टी आहेत, जी दगड आहेत, जी पाषाणं आहेत प्रियांनो, ती त्यांनी आपल्या समोर ठेवलीत. कितीही काही करा त्यांच्या समोर,
काही एक फायदा होणार नाही. ती मनुष्याचं तारण करू शकत नाही, ती मनुष्याला सोडवू शकत नाही. परमेश्वर देव हा जिवंत पाण्याचा झरा आहे. आज तुम्ही आणि मी देवाचे लोक आहोत. तुम्ही आणि मी जेव्हा जगाकडे वळतो, तुम्ही आणि मी ज्यावेळेस जगाच्या मार्गांकडे वळतो, प्रियांनो, आम्ही सावध होऊन जायला पाहिजे. आम्ही आमच्या जीवनामध्ये सावध व्हायला पाहिजे. आम्ही आमच्या जीवनामध्ये सावध व्हायला पाहिजे. जिवंत पाण्याचा झरा हा आमचा परमेश्वर आहे. आमच्या जीवनातल्या प्रत्येक परिस्थितीत, प्रत्येक प्रसंगात त्या परमेश्वराला समोर ठेवा आणि त्याच्या मार्गाने आम्हाला आमच्या जीवनामध्ये पुढं वाटचाल करायची आहे. पुढं वाटचाल करायची आहे. कुठलीही परिस्थिती जीवनामध्ये येऊ द्या, कुठलाही प्रसंग जीवनामध्ये येऊ द्या, काहीही जीवनामध्ये कुठलाही संघर्षपूर्ण प्रसंग जीवनात येऊ द्या, परमेश्वर आणि परमेश्वराच्या मार्गांपासून बाजूला जाऊ नका. बाजूला जाऊ नका. कारण हा परमेश्वर देव, त्याच्यासमोर ज्यावेळेस आम्ही उभं राहणार, आम्ही त्याला काय उत्तर देणार? आम्ही त्याला काय उत्तर देणार? काल बायबल स्टडीमध्ये पण आमच्यासमोर हा विचार होता की आम्हाला देवासारखं होण्याकरिता बोलावण्यात आलेलं आहे ना. एका तरुणाने हा विचार मांडला की जर ऐकतच नाहीये, पुढची व्यक्ती जर ऐकतच नाहीये, ती दुष्टाईनेच वागत आहे, आणि मग मला ते पाहवत नाही, आणि मग मला जे करायचं मी ते करून जाईल, असं झालं तर काय करायचं? बायबल स्टडीमध्ये आमच्या वेगवेगळे विषय येतात बरं, आणि मग त्यावर चर्चा करण्याच्या द्वारे परमेश्वराच्या वचनातून आम्हाला सहाय्य मिळतं. आमच्या जीवनामध्ये प्रियांनो, कुठलीही परिस्थिती येऊ द्या, कुठलाही प्रसंग येऊ द्या, परंतु परमेश्वरापासून आणि परमेश्वराच्या मार्गांपासून परावृत्त होऊ नका. कारण आम्ही ज्यावेळेस परमेश्वराच्या समोर उभं राहू ना, आम्हाला कुठलंही कारण देता येणार नाही. ह्या व्यक्तीमुळं किंवा ह्या परिस्थितीमुळं मी तुझ्यापासून किंवा तुझ्या मार्गांचं अवलंबन मी केलं नाही, हे कारण देवाच्या समोर चालणार नाही. प्रियांनो, परमेश्वर देव हा न्यायी परमेश्वर आहे. आणि म्हणून हे माझ्यासाठी आणि हे या ठिकाणी असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी फार महत्त्वाचं आहे की आमच्या जीवनामधल्या प्रत्येक परिस्थितीमध्ये आम्ही परमेश्वर आणि त्याचे जे मार्ग त्याने आम्हाला शिकवलेले आहेत, त्याच मार्गाने आम्हाला आमच्या जीवनामध्ये पुढं वाटचाल करायची आहे. परमेश्वर देव आमच्या जीवनामध्ये अद्भुत गोष्टी करणारा हा आमचा परमेश्वर देव आहे प्रियांनो. आणि म्हणून आज इर्मयाच्या पुस्तकामधून मी 3 गोष्टी तुमच्या समोर ठेवल्यात. एक तर कराराच्या कोशासंबंधाने, भविष्यात त्याची गरज नसेल, कारण प्रभू येशू ख्रिस्त हा आज आमच्याकरिता या जगामध्ये तो आहे, तो आमचं तारण आहे, तो त्याच्याद्वारे नवीन करार आहे. आणि म्हणून तो कोश जो निवास मंडपात किंवा त्या मंदिरात आम्ही पाहिला, आता त्याची गरज आम्हाला नाही. प्रियांनो, इर्मयाची जी प्रार्थना आहे त्यावरती आपण मनन केलं आणि लोकांनी काय निवडलं आणि आम्हाला आमच्या जीवनात काय निवडायला पाहिजे याचं उत्तेजन परमेश्वराचं वचन आम्हाला देतं. आम्ही आमच्या जीवनामध्ये प्रत्येक परिस्थितीला, प्रसंगाला कसं हाताळायचं याचं मार्गदर्शन आज परमेश्वराचं वचन आम्हाला करत आहे. या आपले डोळे बंद करूया आणि आज हे देवबापाचं वचन आम्हाला काय सांगत आहे प्रियांनो, ते समजण्याचा आणि ते आपल्या जीवनामध्ये स्वीकारण्याचा प्रयत्न आपण करूया. आज त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आम्हाला आमच्या निर्माणकर्त्याला अब्बा बापा हाक मारण्याचा अधिकार मिळालेला आहे. देवाची मुले होण्याचा अधिकार मिळालेला आहे. हा प्रभू येशू ख्रिस्त ज्याच्यासाठी, ज्याच्याद्वारे सर्व काही झालं, त्याने आम्हामध्ये वस्ती केली, आमचं तारण त्याने केलं.
सर्व अधिकार त्याला आहे. जीवनाची भाकर तोच आहे. प्रियांनो, त्याचं आज्ञापालन आमच्या जीवनामध्ये महत्त्वाचं आहे. त्याचं पावित्र्य आम्ही समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. त्याचं पावित्र्य आम्ही समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. आज ते आमच्या जीवनामध्ये आम्ही समजून घेतलेलं आहे काय, आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. इर्मयाची प्रार्थना आम्हाला देवाच्या न्यायाची आठवण करून देते. आमच्या जीवनामध्ये जर आम्ही देवाचे दोषी ठरलोत तर त्याचे काय परिणाम होतील प्रियांनो, आज आम्हाला विचार करता येईल. आम्ही आमच्यासाठी काय निवडत आहोत, आज आमचे मार्ग काय आहेत, आम्ही आमच्या कुटुंबाला कोणत्या दिशेने घेऊन जात आहोत, आज आम्ही आमच्या जीवनातले प्रसंग, आमच्या जीवनातल्या परिस्थितींना आम्ही कसं हाताळत आहोत. प्रियांनो, आम्हाला विचार करण्याची गरज आहे. प्रभू देई बापा, तू आमचं सहाय्य कर. पवित्र देई बापा, तू आमचं सहाय्य कर प्रभूचे, तू आमचं सहाय्य कर प्रभूचे. तुझी कृपा तू आम्हास पुरव. आम्ही तुझे लोक आहोत प्रभू, आणि तुझ्या लोकांकडून, आपल्या प्रजेकडून ज्या गोष्टी तू अपेक्षित करतो प्रभू, आज त्या आम्हाकडून देखील तू करतोस. तुझ्या अपेक्षांवरती खरं उतरण्यास तू आमचं सहाय्य कर प्रभू. तू आमचं सहाय्य कर प्रभू, तू आमचं सहाय्य कर. आम्ही सर्वस्वी स्वतःला तुझ्या अधीन करतो देई बापा. तुझे मनापासून आभार मानतो आणि प्रार्थनाचा प्रवेश याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन आमेन. आपण सर्वजण उभं राहूया. प्रभूने शिकवलेले प्रार्थना आपण करूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ. तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे आमचे रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडले तसेच तो आमचे ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडी. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझेच आहे. आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्मेची सुसंगती तुम्हा बरोबर प्रभू येशू ख्रिस्त येईपर्यंत सदोदित असो. आमेन.